नगराध्यक्षा सौ मोहिनी नाईक आज पदभार स्वीकारणार. पुसदमध्ये अखेर युती. भाजपला उपनगराध्यक्षपद. पुसद नगरपरिषद निवडणुकीनंतर सुरू असलेल्या राजकीय खेळींना अखेर पूर्णविराम मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात सत्ता स्थापनेसाठी युती झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर सौ मोहिनी नाईक या आज दिनांक 5 जानेवारी रोजी नगरपरिषद पुसद येथे सकाळी 11 वाजता नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर उपनगराध्यक्षपद भाजपकडे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. नगरसेवकांच्या संख्येच्या गणितानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 तर महाविकास आघाडीला 1 स्वीकृत नगरसेवक घेण्याची मुभा मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होते याकडे संपूर्ण पुसदचे लक्ष लागले आहे. आज पदभार स्वीकारल्यानंतर स्वीकृत नगरसेवक, गटनेते, विरोधी पक्षनेते तसेच विविध समित्यांची रचना केली जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. याच प्रक्रियेतून आगामी काळातील नगरपरिषद प्रशासनाची दिशा ठरणार आहे. पुसद नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 14, भाजपचे 5, काँग्रेसचे 6, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 तसेच 3 अपक्ष असे एकूण 31 नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये 3 स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यावेळी बहुतांश नगरसेवक हे प्रथमच निवडून आलेले आहेत. निवडणूक काळात महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरले असले तरी सत्ता स्थापनेसाठी आता राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप यांची युती झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र राजकीय समीकरणांपेक्षा पुसदकरांना अपेक्षा आहे ती एकच: निवडून आलेल्या प्रतिनिधींनी शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावे आणि विकास कामाला सुरुवात करून पुसद सुजलाम सुफलाम करावे.